नमस्कार, मी श्वेतांकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव तालुक्यातील भुत्रामनहट्टी राणी कित्तूर चन्नम्मा प्राणी संग्रहालयात आणखी एका काळविटाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी घडली. प्राणी संग्रहालयातील मृत काळविटाचा आकडा आता 29 वर पोहोचला आहे. 13 नोव्हेंबर रोजी भुत्रामनहट्टी राणी कित्तूर चन्नम्मा प्राणी संग्रहालयात 8 काळविटांचा मृत्यू झाला. काल एकाच दिवसात 20 काळविटांचा मृत्यू झाला. आज रविवारी आणखी एका हरणाच्या मृत्यूमुळे चिंता निर्माण झाली आहे. प्राणी संग्रहालयातील उर्वरित 9 हरणांवर उपचार आणि काळजी घेतली जात आहे. दुसरीकडे बेंगळूरमधील बन्नरघट्टा पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी प्राणी संग्रहालयाला भेट दिली आणि मृत काळविटांचे शवविच्छेदन केले. अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. भुत्रामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणी संग्रहालयाला एका तज्ज्ञांच्या पथकाने भेट दिली आणि 4 काळविटांचे शवविच्छेदन केले. प्राणी आरोग्य आणि जीवशास्त्र संस्थेच्या बेंगळूर शाखेचे तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर एन, कर्नाटक प्राणी संग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉक्टर मंजुनाथ व्ही, डॉक्टर सुनील पनवार यांच्या पथकाने रविवारी सकाळी प्राणी संग्रहालयाला भेट दिली. या प्राणी संग्रहालयातील 20 काळविटांचा गुरुवारी तर 8 काळविटांचा शनिवारी जीवाणू संसर्गामुळे मृत्यू झाला होता. मृत काळविटांचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र 3 मृत काळविटांचे शवविच्छेदन बाकी होते. त्यांच्यासोबतच शनिवारी रात्री उशिरा मृत्युमुखी पडलेल्या आणखी एका काळविटाचे असे एकूण 4 काळविटांचे शवविच्छेदन तज्ज्ञांच्या पथकाने केले. येत्या 8 ते 19 डिसेंबर दरम्यान बेळगाव येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार असून यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अलीकडील दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. अधिवेशनात मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकारी व माध्यम प्रतिनिधींसह सुमारे 8,500 जणांचा मुक्काम होणार आहे. यासाठी निवास, वाहन व्यवस्था, भोजन, चहापान यासारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी 13 व 14 डिसेंबर हे 2 दिवस सुट्टीचे असतील. उर्वरित 10 दिवस दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू राहणार आहे. यंदा अधिवेशन व्यवस्थापनासाठीचा खर्च मागील वर्षाच्या तुलनेत 10 ते 20% वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शहरात येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी प्रशासन पूर्ण तयारीला लागले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वरील अर्बाईल घाटामध्ये भीषण अपघाताची घटना शनिवारी दिनांक 15 रोजी रात्री घडली. चिखलकोडीहून केरळकडे एथेनॉल घेऊन जाणारा एक टँकर अचानक नियंत्रण सुटून लाईटच्या खांबावर आदळला आणि पलटी झाला. काही क्षणातच टँकरला भीषण आग लागली आणि संपूर्ण गाडी जळून खाक झाली. टँकरमध्ये इथेनॉल असल्यानं आग अतिशय वेगाने पसरली. रस्त्यावरच आगीच्या ज्वाळा उठल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक तासनतास ठप्प झाली. सुदैवाने चालक वेळेवर गाडीतून बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आणण्यात आली. ही घटना यल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे. बालसाहित्य वाचनामुळे मुलांचं व्यक्तिमत्व घडतं, त्यांचं विचारविश्व विस्तारते आणि सृजनशीलता विकसित होते. म्हणूनच शिक्षकांनी व पालकांनी मुलांना बालसाहित्याशी जोडलं पाहिजे असे मत प्राध्यापक मृणाल पर्वतकर यांनी व्यक्त केले. गुरुवर्य व्ही गो साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने गोगटे रंगमंदिरात आयोजित 25व्या मराठी बालसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर साठे प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सरचिटणीस सुभाष ओवळकर तसेच उद्योजक दीपक पर्वतकर उपस्थित होते. प्राध्यापक पर्वतकर म्हणाल्या की आईच्या अंगाई गीतांपासून मुलांची बालसाहित्याशी ओळख होते. मराठी बालसाहित्य हे समृद्ध असून त्यात संस्कार, करमणूक आणि शिक्षणाचा समतोल आहे. शिक्षकांनी मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी, यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो असे त्यांनी सांगितले. बेळगाव ते वेंगुर्ला मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असून बाचीपासून महाराष्ट्र सीमेनंतरचा रस्ता दुरुस्ती आणि मजबूतीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.
स्थानिक नागरिक, प्रवासी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने वारंवार मागण्या करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे। यापूर्वी रस्त्याचे रुंदीकरण आणि पक्कीकरण व्हावे अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली होती। मात्र याकडे कानाडोळा करत पीडब्ल्यूडी विभागाने विलंब केला। अखेर पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर विभागाने रस्त्याचे काम हाती घेतले आहे। तथापि हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी टाकण्यात आली आहे। त्यामुळे वाहनधारकांचे हाल सुरू आहेत। गाड्या स्किड होऊन अपघाताच्या घटना वाढल्या असून प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे। रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, धुळीचे लोट आणि वाहतूक खोळंबा यामुळे नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे। रस्ता तातडीने पूर्ण करावा अशी जोरदार मागणी प्रवासी वर्ग व स्थानिकांकडून करण्यात येत आहे। अन्यथा पुन्हा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। मागील काही दिवसांपासून हेल्मेट सक्ती शिथिल करण्यात आली होती। मात्र पुढील आठवड्यापासून कारवाई परत सुरू करण्यात येणार आहे। आठवड्यातील 2 दिवस या कारवाईसाठी निश्चित करण्यात आले असून यात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधातही कारवाईचा समावेश असणार आहे। विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांचा अपघात होऊन जखमी किंवा काही संदर्भात मृत्यूच्या घटना घडल्या आहेत। यामुळे हेल्मेट सक्तीवर काम करण्यात येणार आहे। शहरात वाढत्या डिफेक्टिव्ह सायलेन्सर विरोधामध्ये एकीकडे कारवाई सुरू आहे। सायलेन्सर हटवण्यासह दंडात्मक कारवाईला वेग आला आहे। याशिवाय आठवड्यातील 2 दिवस विना हेल्मेट आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई हाती घेतली जात आहे। हेल्मेट नसल्यास तात्काळ दंड आणि पुन्हा उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे। हिंडलगा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, परंतु 2 अधिकाऱ्यांनीच भांडण करत हाणामारी केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली। या प्रकरणी एका अधिकाऱ्याने दुसऱ्याच्या विरोधात वडगाव पोलिसात फिर्याद दिली आहे। कारागृह अधीक्षक विश्वनाथ महादेव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कारागृहाचे प्रशासकीय अधिकारी बाबू एस पुजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्रशासकीय अधिकारी बाबू पुजारी यांनी 12 नोव्हेंबर रोजी रजा घेतली होती। त्यामुळे हजेरी पुस्तकात अधीक्षक पाटील यांनी त्यांची गैरहजेरी मांडली होती। 13 नोव्हेंबरला जेव्हा बाबू पुजारी कामावर आले तेव्हा त्यांनी पाटील यांना आपल्या कक्षात बोलावून घेतले आणि माझी गैरहजेरी मांडणारा तू कोण असे म्हणत पाटील यांना अर्वाच्य शिवीगाळ केली। यानंतर बाजूलाच पडलेल्या काठीने पाटील यांना मारहाण केली। त्यामुळे वडगाव पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी एका अधिकृत शिष्टमंडळाचा भाग म्हणून नवी दिल्लीला भेट दिली आणि विकास, प्रशासन आणि संघटनात्मक बळकटीकरण यावर केंद्रित बैठकांच्या मालिकेमध्ये भाग घेतला। या भेटीदरम्यान आमदार आसिफ सेठ यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कॅबिनेट मंत्री BZ जमीर अहमद खान यांच्यासोबत कर्नाटक भवनला भेट दिली। यावेळी त्यांनी प्रमुख विकासात्मक मुद्दे, मतदारसंघाच्या गरजा आणि चालू असलेल्या राज्यस्तरीय उपक्रमांवर चर्चा केली। या बैठकांमध्ये मंजूर प्रकल्पांना गती देणे, विभागीय समन्वय सुधारणे आणि कर्नाटकसाठी कल्याणकारी कार्यक्रमांना बळकटी देणे यावर भर देण्यात आला। दिल्ली भेटीचा एक भाग म्हणून आमदार आसिफ सेठ यांनी मंत्री जमीर अहमद आणि आमदार प्रसाद अब्बय्या यांच्यासह AICCचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांचीही भेट घेतली। नेत्यांनी कर्नाटकातील समन्वय आणि पोहोच वाढवण्याच्या उद्देशाने चालू उपक्रम, राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक बाबींवर चर्चा केली। घे भरारी उपक्रमातून उदयोन्मुख व्यावसायिकांना मोलाचं मार्गदर्शन मित्रा फाउंडेशन बेळगाव यांच्या वतीने उदयोन्मुख व्यावसायिकांसाठी घे भरारी या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन सुरेखा लॉन्स उद्यमबाग येथे शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्ती पूजनाने झाली। प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून निलेश भीमराव चौगुले तसेच रामकृष्ण पाटील हे उपस्थित होते। निलेश चौगुले यांनी एका सामान्य कुटुंबातून येऊन केवळ आवड व जिद्दीच्या जोरावर शिखर सर करण्याचा आपला प्रवास उलगडला। त्यांनी तरुणांना न डगमगता नवीन गोष्टी शिकत राहण्याचा सल्ला दिला, तर रामकृष्ण पाटील यांनी एंटरप्रेन्युअर मोटिवेशन या विषयावर सादरीकरण केले। त्यांनी जबाबदारी, प्रामाणिकपणा, चिकाटीच्या बळावर स्वप्नपूर्ती कशी करावी आणि सामाजिक भान जपत अर्थपूर्ण जीवन जगता येतं यावर त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं।
उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी परिश्रम घेतले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2025-26च्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून भरपाई मिळणार आहे. कृषी खात्याच्या माहितीनुसार ही योजना क्षेत्र व उत्पन्न आधारित असून तालुक्यातील प्रमुख पिकांची अधिसूचना ग्रामपंचायत व सर्कल पातळीवर जाहीर करण्यात आली आहे. पावसाळी ज्वारी, मका, कुसबा, सूर्यफूल, गहू या पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर, बागायती, हरभरा, मका, गहू या पिकांसाठी अंतिम तारीख 15 डिसेंबर असून शेतकऱ्यांनी वेळेमध्ये विमा रक्कम भरावी असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. पेरणीच्या वेळेस 75% जास्त नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून 25% आगाऊ भरपाई दिली जाते. तसेच दुष्काळ वा दीर्घकालीन ओलाव्यामुळे 50% कमी उत्पादन झाले तरीही ही भरपाई मिळण्याची तरतूद आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह पीक विमा लवकरात लवकर भरावा असे आवाहन करण्यात आले आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाची बैठक नुकतीच झाली. बैठकीमध्ये आगामी 21वे साहित्य संमेलन 25 जानेवारी 2026 रोजी घेण्याचे ठरवण्यात आले. बैठकीमध्ये साहित्य संमेलनाच्या परंपरेचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी साहित्य संमेलन हे प्रतिवर्षाप्रमाणे पार पाडण्याचे ठरवण्यात आले. त्याचबरोबर साहित्य संघाची नव्याने कार्यकारिणी करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे: अध्यक्ष नागेश बोबाटे, उपाध्यक्ष प्रशांत सुतार व रामा पाखरे, सेक्रेटरी सूरज पाटील, उपसेक्रेटरी ऋषिकेश मजुकर, खजिनदार जयंत मोटराचे, उपखजिनदार ज्योतिबा उडकेकर, हिशेब तपासनीस प्रशांत कुगजी, मंथन कुगजी, अमोल जाधव, सदस्य उत्तेजन कंगराळकर, अभिजित पाटील, योगेश सुळगेकर, रामदास धुळजी व इतर उपस्थित होते. स्त्रियांना हवे तसे जगता येणे म्हणजे सक्षमीकरण नाही, तर त्यांच्या वैचारिक आणि बौद्धिक पात्रतेचा विकास होणे हेच खरे सक्षमीकरण आहे, असे मत शिवानी पाटील यांनी व्यक्त केले. त्या श्रमिक अभिवृद्धी जनजागृती संघ आयोजित महिला मेळाव्यात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. हा मेळावा खानापूर तालुक्यातील लोकळी येथे पार पडला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी लोकळी ग्रामपंचायतीच्या पीडीओ विजयालक्ष्मी, श्रमिक अभिवृद्धी जिल्हा संयोजक अँथोनी जॅकेब, यशवंत भांदुर्गे, संजय हुपरी, LD पाटील, साधना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. प्रास्ताविक यशवंत भांदुर्गे, सूत्रसंचालन कीर्ती पाटील आणि आभार प्रदर्शन भाग्यश्री माने यांनी केले. मेळाव्यात महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आणि महिलांच्या सामाजिक सहभागाला नवा हुरूप मिळवून दिला. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत विद्यार्थ्यांनी जगाच्या स्तरावर स्वतःला सुसज्ज करणे ही काळाची गरज आहे. या दृष्टीने मदनी विवर्ता संस्थेच्या नव्या शाखेचे उद्घाटन बेळगावात उत्साहात पार पडले. ही सर्व सेवा मोफत आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. याप्रसंगी बोलताना संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच नवीन कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. आता पहिलीपासून पदवीधर शिक्षणापर्यंत ऑनलाईन स्वरूपात शिक्षण उपलब्ध असून देशातच राहून आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. देशातील नामांकित विद्यापीठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे मिळतील, जे भारतासह विदेशात करिअरसाठी उपयुक्त ठरणार आहेत. या नव्या शाखेद्वारे बेळगावातील विद्यार्थ्यांना जगभरात स्पर्धा करण्यासाठी हवी ती शैक्षणिक तयारी व मार्गदर्शन मिळणार आहे. संस्थेच्या या उपक्रमाचे पालक, विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले. यावेळी मदनी ग्रुपचे महम्मद सय्यद, तसीम M, सूरज भालोजी यांच्यासह शहरातील अनेक शाळेचे संयोजक, प्राचार्य उपस्थित होते. शहरातील बॉक्साईट रोड येथील श्री महालक्ष्मी मंदिरात कार्तिक दीपोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंदिर परिसरात दीपांनी उजळून निघाले. या विशेष प्रसंगी श्री महालक्ष्मी देवीला खास अलंकार आणि पूजन करण्यात आले होते.
परिसरातील महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून हजारो दिवे लावून परिसराला दिव्य प्रकाशाने सजवले. धार्मिक कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने भक्तांनी सहभाग घेतला. देवीची मंगल आरती, अभिषेक व दीप आरतीने वातावरण भक्तिमय झाले होते. कार्तिक महिन्याचे खास महत्त्व लक्षात घेऊन आयोजित केलेल्या या दीपोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील बस स्थानक कार्यालयासमोरील रस्त्यावर सौंदर्यीकरणासाठी तयार केलेला दुभाजक सध्या कचरा कुंडीमध्ये रूपांतरित झाला आहे. या ठिकाणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शोभेची झाडे लावण्यासाठी उभारलेल्या दुभाजकावर टाकाऊ भाजीपाला, फळांचे अवशेष, प्लास्टिक कचरा आणि अन्य घरगुती टाकाऊ वस्तू ढिगाने टाकल्या जात आहेत. काही जण तर मोठ्या पोत्यांमध्ये भरून थेट कचरा रस्त्यावर टाकत आहेत. या प्रकारामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होत असून परिसरात फिरणाऱ्या नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तात्काळ या दुभाजकाची साफसफाई करून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज मंदिरात श्री दत्त संस्थानाच्या वतीने गुरुवार दिनांक 13 रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. श्री दत्त संस्थानचे ट्रस्टी डॉ. संजय पंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते दीपोत्सव साजरा झाला. दैनंदिन अभिषेक, आरती व इतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर सायंकाळी आरतीने दीपोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. शेकडो पणत्या प्रज्वलित करण्यासाठी लहान मुलांसह महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेकडो दिव्यांच्या स्निग्ध प्रकाशाने मंदिर व परिसर उजळून निघाला होता. दीपोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. पाण्यावर काढण्यात आलेली श्री गणेशाची रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. शेवटी उपस्थित सर्व भाविकांना गोड प्रसादाचे वितरण करण्यात आले. कणबर्गी येथे श्री सिद्धेश व्यवस्थापक मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित भव्य किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण आज मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेचे आयोजन माजी महापौर शिवाजी सुंटकर व किसन सुंटकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच युवकांनी किल्ल्यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमात पप्पू सुळगे पाटील यांच्या वतीने विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक मंडळांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांनी प्राणी संग्रहालयात एकाच वेळी 28 हरणांचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेवर दुःख व्यक्त करताना त्यांनी सांगितले की प्राथमिक अहवालानुसार ही मृत्यूची कारणे संसर्गजन्य आजाराशी संबंधित असू शकतात. त्यामुळे इतर प्राण्यांना संसर्ग होऊ नये यासाठी तातडीने खबरदारीच्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मृत्यूचं नेमकं कारण, दूषित पाणी, आहारातील बदल अथवा इतर कारणे हे शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार आहे. मंत्री खंड्रे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नियमित निरीक्षण आणि तपासणीची यंत्रणा सक्षम करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 ते 19 डिसेंबर सुवर्णसौधमध्ये होणार आहे. 10 दिवसांच्या या अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या विकासाची विधेयके मांडली जातील. त्याचबरोबर बेळगावच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुरमुरी कचरा डेपोची 10 एकर जमीन गेल कंपनीला देण्यात आली आहे अशी माहिती कायदा मंत्री एच.के. पाटील यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले की सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यासाठीच्या नियमांसह अनेक विधेयके मंजुरीसाठी सादर केली जातील. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये दररोज गोळा होणाऱ्या 150 टन कच्च्या कचऱ्यावर कॉम्प्रेस्ड बायोगॅस युनिटद्वारे प्रक्रिया करण्यासाठी तुरमुरी कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील 10 एकर जमीन गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडला 25 वर्षांच्या कालावधीसाठी नाममात्र भाडेपट्टीवर देण्यास मान्यता देण्यात आली आहे. पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील वर्षापासून माध्यान्ह आहार देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. अर्थसंकल्पात निधीची व्यवस्था केली जाईल. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे निवेदन दिले आहे असे शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी सांगितले. बैलहोंगल येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात मंत्री बोलत होते. 1ली ते 10वी पर्यंतच्या सरकारी अनुदानित शाळेतील मुलांना
माध्यान्ह आहार दिला जातो. सरकारी शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षक भरती केली जात आहे. प्राथमिक शाळेमध्ये 13,000 शिक्षकांची भरती केली आहे. पुन्हा 12,000 शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच अनुदानित शाळेमध्ये 6,000हून अधिक शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे, असे आश्वासनही मंत्र्यांनी दिले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या आधी काँग्रेस पक्षाने प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदलाचा विचार केला असून बदल करण्याची परवानगी द्यावी असा प्रस्ताव मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हायकमांडकडे पाठवला आहे. सध्या सरकारला नवीन ओळख देण्याची गरज आहे. त्यामुळे सिद्धरामय्या पुनर्रचनेचा विचार करत आहेत. हायकमांडने परवानगी दिली तर ते नवीन चेहऱ्यांना सरकारमध्ये स्थान देऊन पक्षाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे पुनर्रचना होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, एआयसीसी संघटन सचिव के.सी. वेणुगोपाल, प्रदेश काँग्रेस प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला आणि हायकमांडच्या इतर प्रमुख नेत्यांसोबत बैठकीत सहभागी होते. त्यानंतर ही माहिती उपलब्ध झाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.